नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। नव्या नवरीचा जुना प्रताप, लग्नाच्या रात्री करते असे कांड। 6 जणांचं आयुष्य ह्या नवरीने उद्ध्वस्त केलं आहे। पण ही घटना नेमकं काय आहे, कुठे घडली, कशी घडली याविषयीच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एक गजब प्रकार उघडकीस आला आहे। या ठिकाणी एका नवरीने तिच्या नवऱ्यासोबत जे काही केलं त्याने सगळेच जण हैराण झाले आहेत। लग्नाच्या रात्री नवरीने दुधात नशेचं औषध मिसळून नवऱ्याला दिलं। त्यानंतर घरातील 12 लाखांचे दागिने घेऊन ती लंपास झाली। सकाळी नवऱ्याला शुद्ध येताच त्याने ही घटना घरच्यांना सांगितली। त्यानंतर नवऱ्याच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली। शनिवारी या नवरीसह तिच्या काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। छतरपूरच्या कुलवारा गावातील ही घटना आहे। या ठिकाणी राहणारे अशोक कुमार रावत यांचा मुलगा राजदीपचं लग्न खुशी नावाच्या मुलीशी झालं। 11 डिसेंबर 2024 ला कुलवारा येथील मंदिरात दोघांचा विवाह संपन्न झाला। त्यानंतर 12 डिसेंबरच्या रात्री नवरीने राजदीपला दुधातून गुंगीचे औषध दिले। त्यानंतर घरातील 12 लाख किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाली। या सोने चांदीसह मुलाच्या मोबाईलचाही समावेश होता। नैगोवा येथील सुकन पाठक यांच्या मध्यस्थीने चरखारी येथे राहणाऱ्या खुशीसोबत राजदीपचं लग्न लावलं होतं। चरखारीत मुलगी आणि तिचे कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत होते, अशी माहिती नवऱ्याकडील कुटुंबाला देण्यात आली होती। या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। त्यात एक टीम बनवण्यात आली। बारकाईने सगळे धागेदोरे जुळवून पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या साथीदारांना अटक केली। पकडलेल्या आरोपी मुलीचं खरं नाव बिट्टू असं आहे। ती महोबा जिल्ह्यातील लवकुश नगर येथे राहते। तिचा साथीदार अभय सिंह याला हमीरपूर येथे पकडले। आरोपी मुलगी तिच्या साथीदारांसोबत मिळून लुटलेली संपत्ती वाटायची। या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे। पीडित युवकाने सांगितले की या मुलीच्या भावांनी आईची तब्येत खराब असल्याचं सांगितलं, त्यामुळे लग्न लवकर करण्याचा आग्रह धरला। भाऊ बेरोजगार आहे, आईच्या उपचाराची चिंता आहे, त्यामुळे 11 डिसेंबरला आमचं लग्न झालं। त्यानंतर 12 डिसेंबरच्या रात्री ही मुलगी फरार झाली असं त्याने सांगितलं। तर आरोपी मुलीच्या चौकशीत ते लोक नाव बदलून लग्न करत होते। नवरा ब्राह्मण होता म्हणून मुलीने तिच्या नावासमोर तिवारी लावले। त्यात नवरीचा कथित भाऊ छोटू तिवारी, मित्र विनय तिवारी यांचा समावेश होता। दरम्यान या फसवणुकीत अभय सिंह याला अटक केली असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे। या आरोपी मुलीने 6हून अधिक तरुणांशी बनावट लग्न करून त्यांना शिकार बनवलेला आहे। तरीही ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।